लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सुरुवातीला जीवा देवापुढे हात जोडून उभा आहे आणि कळकळीची प्रार्थना करत आहे. देवा, आज फक्त एवढंच कर, माझ्या मनातल्या भीतीला जिंकू देऊ नकोस. जीवा अशी प्रार्थना करत असतानाच तिथे नंदिनी आणि मानिनी येतात. नंदिनी जीवाकडे पाहून म्हणते, जीवा, भीती वाटली ना की डोळे घट्ट बंद करायचे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. नंदिनीचे हे बोल ऐकून जीवा थोडा उदास होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरची चिंता अधिक स्पष्ट होते. दुसरीकडे काव्या आणि पार्थ देशमुख यांच्यात महत्त्वाचे संभाषण होताना दिसत आहे. काव्या पार्थला म्हणते, देशमुख, आज तुम्ही आनंदी आहात. उद्या तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू जाणार तर नाही ना, याची राहून राहून भीती वाटतेय मला. काव्याचं या बोलण्याने पार्थ गोंधळतो आणि विचारतो, माझ्या चेहऱ्यावरचं हसू जाईल म्हणजे? आणि असं का बोलत आहात तुम्ही काव्या? पार्थच्या या प्रश्नावर प्रोमो संपतो. जीवाच्या मनातली भीती कशाबद्दल आहे आणि काव्याला पार्थच्या आनंदाची चिंता का वाटत आहे, या दोन कथा एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.